हाय, हॅलो, नमस्कार, जय श्रीराम तुम्हा सर्वांना. कसे आहात? मजेत ना? आज आलो आहोत आम्ही प्री वेडिंग शूटला आणि त्याचबरोबर मी माझं डेली ब्लॉग शूट पण केलेलं आहे आणि कुठे आलो आहोत हे तर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आवडला तर कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा. चला तर मग बघूया. गंगेवर बरेचसे अतिप्राचीन मंदिरं आहेत. त्यापैकी हे पण एक आहे नागेश्वर मंदिर आणि आम्ही त्याच बाजूला शूट केलं. आणि साईडला तुम्ही बघू शकता खूप सारं पाणी आणि दुसऱ्या साईडला बरीचशी अशी गर्दी आहे. आकाश पण पूर्ण ढगाळलेलं होतं आणि सगळीकडं असं पाणी पाणी होतं. थोडंसं पावसाचं पाणी असल्यामुळे थोडंसं गढूळ होतं, पण मग बऱ्यापैकी पाणी सोडलेलं होतं गंगेवर. हे बघा, हे माझ्या पाठीमागे दिसतंय ते प्राचीन मंदिर आणि गंगेवर असे बरेच सारे मंदिरं आहेत. हे पाण्याचा नजारा, तरी आम्ही एका साईडला होतो आणि तिथं शूट करून आम्ही नंतर निघालो, कारण बरीचशी गर्दी असल्यामुळे आम्ही जास्त काही फिरलो नाही. इकडं यांचं शूट चालू आहे आणि माझं इकडं दुसरीकडे शूट चालू आहे, कारण मी म्हणजे माझा शूटचा एकही चान्स सोडला नाही. म्हटलं त्यांचं शूट चालू द्या, आपण आपलं शूट चालू देऊ म्हटलं. तर मग हे बघा, हे मंदिर आहे. तुम्ही नक्कीच या एकदा आणि भेट द्या. तिथंच लागलीच लगेच लोकांचे छोटे छोटे दुकानं लावतात. त्या लोकांची गर्दी सुरू झाली होती दुकानं लावण्यासाठी, कारण सकाळपासूनच आज सुट्टी असल्यामुळे बऱ्यापैकी लोकांची गर्दी वाढलेली होती. आणि गंगेच्या किनारी बरेचसे लोक असे छोटे छोटे दुकानं लावतात आपला उदरनिर्वाह करण्यासाठी. आणि खूप सारी गर्दी होते नंतरून संध्याकाळनंतर. हे बघा, आत्तासुद्धा बरीचशी गर्दी सुरू झाली. इकडे यांचं शूट बऱ्यापैकी चालू होतं, तरी मी बऱ्यापैकी त्यांचं घेतलं नाही आहे. हे बघा, हे पण एक मंदिर आहे. खूप सारे मंदिरं आहे जुन्या काळचे, इतके सगळे मंदिरं आहे. त्या मंदिरांवर आता बऱ्यापैकी झाडं उगलेली आहे. त्यात ह्या मावशी आल्यामध्येच आणि बोलल्या, आम्हाला चहा पाजा. म्हटलं चला ठीक आहे, सकाळी सकाळी आल्या बोलले तर मग त्यांना चहा पाजूया. तिथे शेजारीच एक छोटंसं चहाचं दुकान होतं. मग तिथे त्यांना बसवलं आणि म्हटलं घ्या तुम्ही चहा. मग मी त्यांना तिथून चहा पाजला. तिथंच ते बसून त्यांनी चहा पिला आणि आनंदाने मस्त हसत हसत गेले. ते म्हटले थँक्यू, आभारी बोलले. थँक्यू म्हणजे मी माझ्या भाषेत सांगते, त्यांनी सांगितलं मला आभारी आहे. आणि हे बघा, हे बाबांची गर्दी इथं आंघोळीला. तिकडे रामकुंडावर तर भरपूर गर्दी असते आंघोळीसाठी. आम्ही त्याच्या बॅक साईडला होतो आणि दुसरीकडे चाललं तेव्हा हा बिचारा बघा कसा बसला होता, एकदम निरागस चेहरा करून बसला होता. एकटाच बसलेला होता तिथे बघा. नंतर आम्ही थोडंसं दुसऱ्या मंदिराकडे शूटला गेलो. भरपूर सारी हवा चालू होते तिथं आणि खूप सारं पाणी होतं. इतकं पाणी होतं की म्हणजे इतकं म्हणजे आता व्हिडिओत तरी एवढं दिसत नाही आहे, पण तिथं रिअलमध्ये जेव्हा जातो आपण तेव्हा कळतं. इतकं मस्त सगळीकडे पाणी आणि त्या पाण्यात खेळण्याचा आनंदच वेगळा होता. सगळे पाण्यामध्ये खेळत असताना हे बाबांची लगबग बघा. बाबा बिचारे बसले होते. असे बरेचसे लोक गंगेवर भेटतात आपल्याला आणि बऱ्यापैकी असे मंदिरं आणि त्या मंदिराच्या तिथून पायऱ्यांवरून एवढं छान पाणी वाहत होतं. खूप छान वाटत होतं. असं वाटत होतं की पूर्ण दिवसभर तिथं पाण्यामध्येच घालवावं, पण तसं काही करू शकत नव्हतं, कारण आम्हाला शूटला परत अजून दुसऱ्या ठिकाणीही जायचं होतं. हा बघा, तो गोल घुमट एवढा सुंदर होता आणि त्यातच तो वरती तो पूल. आता हे मंदिर तुम्ही जे पाहिलं आहे ते हनुमानाचं मंदिर होतं. आणि बघा, पाण्यामध्ये मी पण गेली, पण मग जास्त काही पुढे जाऊ शकली नाही, कारण मला ओलं व्हायचं नव्हतं. कारण दिवसभर शूटला बाहेर राहायचं म्हटल्यावर ओलं होऊन उपयोग नव्हता.
हे पण खूप छान मंदिर होतं आणि ह्याच मंदिराच्या तिथून खाली पायऱ्यांच्या तिथून मस्त पाणी वाहत होतं. हे बघा, हे अजून एक दुसरं मंदिर. गंगेवर असे खूप सारे मंदिरं आहे. एवढं पाणी वाहत असताना लोकं त्या पाण्यामधूनच गाड्या घालत होते. म्हणजे तो ॲक्च्युली नेहमीचा येण्या-जाण्याचा रस्ता आहे आणि त्यावरून पण पाणी चालू होतं. खूप छान वाटत होतं. मध्येच ह्या गायी पण आल्या तिथे. त्यांनी काही पाण्यात उभं राहण्याचा आनंद सोडला नाही. पाणी पिल्या आणि बराच वेळ त्या पाण्यामध्ये उभ्या होत्या त्या. म्हणजे आम्ही निघून पण आलो तरी पण मग त्या तिथेच थांबलेल्या होत्या. म्हणजे अगदी सगळेच जण त्या पाण्याचा आनंद लुटत होते. हे बघा, सगळेजण इकडं पाठीमागे शूट पण चालू आहे आणि इकडे त्या गायी वगैरे आहे आणि हे बघा सगळ्या बायका वगैरे सगळ्या पाण्याचा आनंद घेत आहे. म्हणजे एवढ्या सकाळी सुद्धा एवढी गर्दी असते. म्हणजे मी पहिल्यांदा सकाळी गेले, नाही तर संध्याकाळी वगैरे असते मोस्टली गर्दी. हे बघा, शूट करण्यासाठी बरेचसे आउट ऑफ कंट्रीतून पण बरेचसे लोकं आलेले होते तिथे आणि सगळेच जण पाण्याचा आनंद घेत होते. मी म्हटलं चला थोडंसं तरी आपणही पाण्यात जाऊया, म्हणून मग थोडंसं गेले मी, पण मग जास्त काही पुढे गेलीच नाही आहे. कारण मला दिवसभर थांबायचं होतं म्हटल्यावर ओलं होऊन उपयोगच नव्हता. हे बघा, यांनी पाण्यात जाऊन चांगल्यापैकी पाण्यात जाऊन शूट केलं आणि मस्त असं पुलावरून पाणी वाहत होतं. ते पाण्यापासून लांब जाऊच वाटत नव्हतं, कारण एवढं छान वाटत होतं त्या पाण्यामध्ये खेळायला पण. खूप छान वाटत होतं आणि तिथं साईडला तर एवढी गर्दी होती आणि ते पाण्यामध्ये शूटला गेले. मला बोलले, "तू सांभाळ" म्हणे हा लाईट. म्हटलं चला ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. त्यांचं तिकडे शूट चालू होतं, मी इकडे लाईट पण सांभाळत होते, माझं शूट पण चालू होतं. आणि सगळ्यात मेन म्हणजे हे 2 जे तुम्हाला कुत्रे दिसताय त्यांनी एवढा एन्जॉय केला. मी जवळ जाऊन शूट नाही घेऊ शकले, पण लांबूनच शूट घेतलंय मी. एवढा एन्जॉय केला त्यांनी, की माणसं म्हणजे आपण व्यक्तीसुद्धा त्या पाण्यामध्ये एवढा एन्जॉय करणार नाही, तेवढे ते एन्जॉय करत होते मस्त. ते बघा, तो मुलगाही डान्स करतोय त्यांच्याबरोबर. खूप खेळले ते. मी बराच वेळ त्यांची गंमत बघितली ना, एवढे छान खेळत होते पाण्यामध्ये. खूप साऱ्या उड्या मारल्या त्यांनी, खूप उड्या मारल्या पाण्यामध्ये आणि मस्त एन्जॉय करत होते. कारण पाण्यामध्ये गेल्यावर कोणालाच मोह आवरत नाही. प्रत्येकजण पाण्यामध्ये जाऊन एन्जॉय करतं आणि त्यांनीही तो क्षण काही सोडला नाही. अगदी गायींनी सोडला नाही, कुत्र्यांनी सोडला नाही आणि माणसंही पाण्यामध्ये मनसोक्त फिरत होते. या मंदिराच्या तिथून जे पाणी वाहत होतं ते खूप छान वाहत होतं आणि तिथंच खूप छान वाटत होतं. बरेच जण तिथं सेल्फी घेत होते, फोटो काढत होते. यांनी तिथं बरचसं शूट केलं आणि मी घेतलं, पण मग थोडंसं लांबूनच घेतलं. मी जास्त काही जवळ गेली नाही पाण्यामध्ये. तर खूप छान वाटत होतं. वातावरणही खूप मस्त होतं आणि बरीचशी अशी मंदिरं, पायऱ्या होत्या आणि तिथून पाणी वाहत होतं ना, खूपच छान वाटत होतं. तुम्हाला जर जमेल तर नक्कीच एकदा या आणि गंगेवर येऊन एकदा भेट द्याच तुम्ही. कारण पावसाच्या दिवसात तर खूप छान वातावरण असतं आणि सगळीकडे पाणी असतं आणि पाण्यात खेळण्याचा आनंद कोणीच हे विसरू शकत नाही. त्यामुळे तुम्ही एकदा येऊन नक्कीच भेट द्या. चला तर मग हे बघा, हे जे मंदिर आहे त्याच्या मंदिराच्या जर डोक्यापर्यंत पाणी आलं तर इथं महापुराची म्हणजे स्थिती तयार होते. हे अजून एक मंदिर छोटंसं. असे छोटे-छोटे बरेचसे मंदिरं आहेत गंगेवर. हे बघा, हे दोघं जण अजूनही त्यांचा एन्जॉय करणं सोडत नाही आहे. बराच वेळ फिरले, बराच वेळ पाण्यामध्ये उड्या मारल्या. मस्तपैकी एन्जॉयच करत होते ते. मी म्हटलं चला त्यांचंही जरा शूट घेऊनच टाकू. कारण आपण एन्जॉय करतो तेव्हा आपलं शूट आपण घेतो, पण त्यांचं कोण घेणार आहे. चला तर मग इथलं पॅकअप होऊन आम्ही गेलो.